पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आवडेल, तुम्ही जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. मी तुमच्यासाठी प्रार्थना आणि देवाचं वचन घेऊन आलेलो आहे. आपण देवाच्या वचनाकडे जाऊ, त्या देवाला धन्यवाद देऊ. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है। यीशु मेरा प्रभु, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए मैं सिर झुकाता हूँ। घुटने टिका कर, सिर को झुका कर मैं हाथ उठाता हूँ तेरे लिए। हालेलुया. आपण देवाचं वचन बघू प्रियजनांनो. मार्क वर्तमानाचा 4था अध्याय आणि त्यातलं 35 वचन. वादळ शांत करणे. मग संध्याकाळी झाल्यावर त्याने त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊ. तेव्हा लोक समजायला सोडून तो माचवात जात असताना त्यात माचवात बरोबर होते व तो मोठा वारा सुटला व माचवातून अशी वादळ होते की ते पाण्याने भरून गेले. तर तो वामण्यास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते जागे करून त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही बुडालो, आपल्याला काही वाटत नाही का? तेव्हा त्यांनी उठून वारं समुद्रात धमकवले व समुद्रात म्हटले, उगा राहा व शांत हो. मग ते अगदी निवांत झाले व सगळेजण घाबरले व तुम्हाला विश्वास कसे नाही? तेव्हा अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणून लागले, हा आहे तरी कोण? वारे समुद्र हे देखील ऐकतात. कारण की आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. तो जर समुद्रातलं वादळ शांत करू शकतो, तर तुमच्या जीवनातलं देखील करू शकतो. कारण की येशूला तेच बघायचं होतं, तुम्ही संकटामध्ये देवाला किती वेळा हाक मारता. कारण की तुम्ही जेवढ्या वेळेस देवाला हाक माराल, देव तेवढ्या वेळेस तुम्हाला उत्तर देणारा परमेश्वर आहे. येशू त्या ठिकाणी असताना झोपला, कारण की त्याला माहिती होतं हे प्रार्थना करणार का नाही, बघणार का नाही. कारण की त्या आपण फक्त म्हणतो का आम्ही चर्चला येतो आणि पायपावर वाचलं, प्रार्थना झालेली नाही. तुम्ही प्रत्येक वेळेस देवाला धन्यवाद दिला पाहिजे, हाक मारले पाहिजे. म्हणून देवाचं वचन सांगतं, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. आणि जेव्हा त्यांनी हाक मारले, येशूने उठून वारं समुद्र ऐकलं. आज वारं समुद्र शांत केलं आणि ते म्हणले, हा आहे तरी कोण? आज तेच वारं समुद्र तुमच्या जीवनातला देखील शांत व्हावं. पवित्र देव ईश्वराच्या जेवढ्या ऑनलाईन लेकरावर त्या प्रत्येकाला तू स्पर्श करावा. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा त्यांच्या जीवनात स्वीकारतो. प्रत्येक रोगाची दृष्टात्मे निघ, प्रत्येक अंधकार त्यांच्या जीवनातून निघ, प्रत्येक सैतानी कार्य निघ.